काय डिसाइड केलं माहिती का की आज मी काही अशा कलेक्शन बाजूला ठेवले की फक्त आणि फक्त तुम्हाला हँडवर्कच्या दाखवणार आहे ड्रेस मटेरियल। खूप सुंदर सुंदर कलेक्शन आलेले आहेत मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा बरं का। नमस्कार मित्रमंडळी, जय शिवराय। कशा आहात आपण? मी आपल्यासाठी आणलेली आहे एक धमाकेदार कलेक्शन हँडवर्कच्या साड्या। अहो मागच्या वेळेस ना मी ड्रेस मटेरियलची कलेक्शन टाकलेली आणि कस्टमरचं काय डिमांड आलं होतं माहिती का? एक कस्टमर होते, म्हणले होते की ताई मला बुटीक ओपन करायचं आहे आणि मला बुटीक रिलेटेड कलेक्शन दाखवा, जसे की हँडवर्कचे असो, जसे की पार्टीवेअरच्या कलेक्शन्स असो। तर मी आज काय डिसाइड केलं माहिती का की आज मी काही अशा कलेक्शन बाजूला ठेवले की फक्त आणि फक्त तुम्हाला हँडवर्कच्या दाखवणार आहे ड्रेस मटेरियल। खूप सुंदर सुंदर कलेक्शन आलेले आहेत मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा बरं का। तुम्ही काय काम करता माहिती का मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण नाही पाहताय आणि स्किप करता आणि तोच क्वेश्चन तुम्ही मला खाली कमेंट सेक्शन मध्ये विचारता, हे चुकीचं आहे की नाही? फर्स्ट काय करायचं, तुम्हाला स्किप नाही करायचं, व्हिडिओ कम्प्लिटली पाहायचा आहे। त्याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देते, ट्रान्सपोर्टेशन बद्दल असो, कितीपर्यंत तुम्हाला परचेस करायचं आहे, कसा तुम्ही माल ऑर्डर करू शकता, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देते। तुमची चूक आहे की नाही? तर व्हिडिओ कम्प्लिटली पहा बरं का। तर आता आपण आलेलो आहोत ड्रेस मटेरियल सेक्शन मध्ये, जिथे तुम्हाला मिळणार एक अशा धमाकेदार कलेक्शन, जिथे तुम्ही पाहू शकता कुठे बघाल तिथे तुम्हाला नवीन नवीन पॅकेजिंग दिसणार आणि नवीन नवीन कलेक्शन दिसणार। ते पार्टी वेअर असो, डेली वेअर कलेक्शन असो, किंवा वर्क वाले असो, एम्ब्रॉयडरी वाले असो, स्टोन वर्क वाले असो, किंवा पार्टी वेअर म्हणलं की स्टोन वर्क आणि सिरोस्की डायमंड्स आलेतच, पण हँडवर्क मध्ये संपूर्ण कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे। एक्साइटेड आहात ना? तर चला आपण पाहूया, कलेक्शन कडे वळूयात। सर्वप्रथम हा मागचा काउंटर तुम्हाला ओळखीचा आहे का? आपले जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहित असेल, हा आपला मागचा जो काउंटर होता ना तो गाऊन साठी होता, हो की नाही? गाऊन साठी कलेक्शन आम्ही ते ठेवलेला, पण आता काय झालं माहिती का, कस्टमर एवढे वाढलेत ना, कस्टमर वाढलेत आणि कस्टमरची डिमांड सुद्धा वाढलेली आहे। आणि कस्टमरची डिमांड काय आलेली आहे माहिती का, की सुरत मार्केटमध्ये कुठलाही कलेक्शन नाहीये तसा कलेक्शन तुमच्या अजमेरा फॅशन मध्ये भेटेल का? अहो भेटेल का, काय भेटून जाईल ना। अशा टाइपच्या कलेक्शन तुम्हाला मिळणार आहेत ना की तुम्ही पाहिलं लगेच आत्ताच तुम्ही हा नंबर व्हॉट्सअपला सेव्ह करणार आणि ऑनलाईन ऑर्डर करणार, पहा हे माझी गॅरंटी। तर चला आपण काय करूयात, कलेक्शन तुम्हाला फक्त मी कलेक्शनची ओळख करून देते। आज मी तुम्हाला हे सगळ्या कलेक्शन दाखवणार आहे, तर चला एक वन बाय वन आपण कलेक्शन पाहूयात। आता कसे तुम्हाला जसं की मी कलेक्शन दाखवता माहिती येईल का बरं, तसं मला कलेक्शन पण दाखवायला पाहिजे, हो की नाही? तर चला कलेक्शन दाखवता आपण बोलूयात। आता चला, पहिला क्वेश्चन असा होता की मॅम मला बुटीक सुरुवात करायचं आहे आणि मिनिमम मी किती ऑनलाईन ऑर्डर करू शकते? तर मित्रांनो, जर तुम्हाला नॉर्मली बिझनेस तुमचा स्वतःचा सुरुवात करायचा आहे तर तुम्ही 20,000 रुपये लावून तुम्ही स्वतःचा ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता। कारण की आपण कसं ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो, परत एकदा रिपीट करते, आपण ट्रान्सपोर्टेशन मध्ये काम करतो, त्याच्यामुळे काय तुम्हाला 20,000 अमाऊंट लावणं गरजेचं आहे। कारण का 30 ते 40 किलो पार्सल बनेल तेवढं तुम्हाला ऑर्डर करायचं आहे, म्हणजे तेवढं म्हणून तुम्हाला किलो सांगितलं तर नाही कळणार ना, म्हणून मी तुम्हाला अमाऊंट बद्दल सांगितलं। आणि खरंच तुम्हाला बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर काही लोक असे म्हणतात की ताई आम्ही 5,000 मध्ये 10,000 मध्ये नाही बिझनेस सुरुवात करू शकतो का? अहो बिझनेस तर सुरुवात करू शकता, पण कलेक्शनच नाहीये, क्वांटिटी तुमच्याकडे नाहीये, तर कस्टमर कसा तुमच्याकडे परचेस करेल? हा तुम्ही विचार करा ना 2 मिनिटासाठी। पाहू शकता पूर्ण हँडवर्कचा डिझाईन मी तुमच्यासाठी आणलेले आहे, ह्याच्यामध्ये सुंदर सुंदर डिझायनर पॅटर्न मिळणार आहे। तर आता चला, कलेक्शन तर मी सांगितले तुम्हाला, दुपट्टा पण पाहूयात। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण स्वतःसाठी शॉपिंग करायला जातो, पहिली गोष्ट म्हणजे एक स्वतःवर एक्सपिरियन्स करा ना तुम्ही। एक लेडीज आहे आपण, जेव्हा आपण एक शॉप मध्ये जातो साडी घेण्यासाठी, ठीक आहे, आपण पाहिली की तीच साडी उचलतो का? नाही ना, अजून 4-5 साड्या आपण पाहतो, हो की नाही? जर साड्या पण पाहिल्या आणि बाजूला कुर्ती दिसली आणि बाजूला तुम्हाला ड्रेस मटेरियल दिसला, भाई साहब काय ड्रेस आहे ते, काय कुर्ती आहे ते, साडी सोबत आपण 2 कुर्ती उचलणार की नाही उचलणार? आपली अपेक्षा जास्त बघायची असते ना, तर तशीच कस्टमरांची असते, त्यांची सुद्धा अपेक्षा असते की अजून कलेक्शन पाहण्याची। तर अशा कलेक्शन पाहायचं म्हणलं तर तुमच्याकडे क्वांटिटी पाहिजे की नको? क्वांटिटी पाहिजे म्हणलं तर पैसा लावायलाच पाहिजे का नको? मग पैसा गुंतवणूक करायचा म्हणलं तर मिनिमम 20,000च्या वरती तुम्हाला लावणं गरजेचं आहे की नाही? म्हणूनच म्हणलं होतं मी, खरंच तुम्हाला ह्या कपड्यांमध्ये बिझनेस करायचा आहे, क्वांटिटी तर ठेवाच, क्वालिटी पण ठेवा, कलेक्शन सुद्धा वेगवेगळ्या कलेक्शन ठेवा, तेव्हा तुमचा जो आहे ते आपला जो बिझनेस आहे तिकडनं तुम्हाला सुरुवात होईल। तर कलेक्शन तर तुम्ही पाहताच, किती सुंदर सुंदर कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेली आहे। शायनिंग पूर्ण मटेरियल राहणार आहे, त्यासोबत दुपट्टा तुम्हाला मिळतोय, त्यासोबत तुम्हाला मिळतोय बॉटम, आणि कलेक्शन तर पाहू शकता मित्रांनो, अजून अशा टाइपचे सुंदर सुंदर डिझायनर आयटम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला गोटापट्टीचं काम दिसतोय, पाहू शकता पूर्ण गोटापट्टीचं काम आहे, सोबत तुम्हाला पूर्ण असं बघू शकता
जे टमाटरचा लाल कलर असतो ना त्या कलरचं हा ड्रेस मटेरियल आहे, माहितीये का. म्हणजे कसं आहे, मी माझ्या व्ह्यूअर्सना बिंदासपणे सांगते, कारण की कसा कलर्स आहे, कसा डिझाईन आहे, कसा कलेक्शन आणणार आहे हे मी पूर्ण बिंदासपणे सांगते. कारण की जे माझे व्ह्यूअर्स आहेत, म्हणजे माझे जे व्ह्यूअर्स आहेत ते राहिलं आपल्या अजमेरा फॅशनचे फॅमिली, हो की नाही. तुम्ही आपली फॅमिलीत आहात मित्रांनो. तुम्हाला जर मी कलेक्शन नाही दाखवलं तर मी कुणाला दाखवणार. तुमच्यासाठी मी एवढं धडपड करते. ज्यांना बिझनेस सुरुवात करायचा आहे आणि अशा टाईपच्या कलेक्शन ठेवायचं आहे ना, त्यांनी एक स्वतःच्या पायावरती त्यांनी उभा राहा. तुम्ही स्वतःचं काहीतरी करा. स्पेशली ना मी बायकांना, जे घरी बसतात बायकांना फोकस करते, आणि जे मुली सध्याला कॉलेज कंप्लीट झालेले, ज्यांना बाहेर जॉब करायला आवडत नाहीये, तर तुम्ही स्वतःहून घरी बसून सुरुवात करू शकता अशा कपड्यांमध्ये. 20,000ची लागत लावून तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरुवात करू शकता. राहिली गोष्ट ट्रान्सपोर्टेशनची, आपण ऑल ओव्हर इंडिया करतो. प्रत्येक खेडेगावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ट्रान्सपोर्टेशनचा ऑफिस नक्कीच असतो. त्या ट्रान्सपोर्टेशनच्या ऑफिसमध्ये माल येतं. मिनिमम ड्युरेशन 7 ते 8 दिवसाचा राहतो. आपल्या सिटीमध्ये, आपल्या शहरामध्ये किती ड्युरेशन पाहिजे किंवा मिळेल हे सुद्धा मला काही अंदाजा नाही राहणार. तर तुम्ही एक काम करा, स्क्रीनवरती नंबर्स आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही सांगा की मी या सिटीमध्ये राहते, या जिल्ह्यामध्ये राहते, किती दिवसाचा टाइम लागेल. प्रत्येक सिटीचा वेगवेगळा टाइम ड्युरेशन असतो, हो की नाही. तर मित्रांनो, कलेक्शन कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. अजून काय बघायचं तेही मला कळवा कमेंट सेक्शन मध्ये. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.